ज्यानं स्वराज्याच्या इतिहासाला कलाटणी मिळाली, ज्यांनी हिंदुस्थानच्या इतिहासाला कलाटणी मिळाली। तर हा इतिहास काय आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊयात। उद्या आपण प्रत्यक्षामध्ये ज्या ठिकाणी हे युद्ध घडलं 7 तासांची जी काही नमस्कार, अकोले ट्रेकर्स ग्रुपच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आम्ही आज सकाळी कोल्हापूरवरून दसरा मैदान या ठिकाणावरून आम्ही निघालेलो आहे आणि कोल्हापूर हायकर्स नावाचा जो ट्रेकर्स ग्रुप आहे त्या ट्रेकर्स ग्रुप सोबत आम्ही आलो आणि सकाळी 7 वाजता आम्ही समोरचा जो गड आपल्याला दिसतोय हा ऐतिहासिक असा पन्हाळा किल्ला आहे। या पन्हाळा किल्ल्यावर आम्ही सकाळी 7 वाजता पोहोचलो आणि त्या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा एक ऐतिहासिक असा ट्रेक आहे पन्हाळा ते पावनखिंड आणि पावनखिंडीच्या माध्यमातून पुढे विशाळगड। तर या ट्रेकसाठी आम्ही आज सकाळी रवाना झालेलो आहोत। हा जो ट्रेक आहे हा ट्रेकला खूप मोठं ऐतिहासिक असं महत्व आहे, कारण 365 वर्ष पूर्ण झालेले आहेत। शिवाजी महाराज या पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटले होते आणि पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटून त्या रात्री त्यांनी केवळ 8 तासामध्ये याच मार्गाने, हे जे मार्ग आहे हा मसई पठार मार्ग आहे आणि या मसई पठार मार्गाने ते 8 तासामध्ये विशाळगडावर पोहोचले होते। आपल्या सर्वांना हा इतिहास ज्ञात आहे। हा इतिहास पुन्हा पुन्हा अनुभवा। इथलं शौर्य, इथलं मराठ्यांनी, मावळ्यांनी या ठिकाणी जे रक्त सांडले याला पाईक होण्यासाठी, त्यांच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी अख्खा महाराष्ट्रातले अनेक मावळे या ठिकाणी जमलेले आहेत आणि हे सगळे मावळे केवळ ट्रेक म्हणून नाही, केवळ जंगल भ्रमंती म्हणून नाही, तर स्वराज्यावर असलेली निष्ठा ती अनुभवण्यासाठी ज्या वाटेवर महाराज गेले, मावळे गेले आणि त्यांनी या ठिकाणी इतका मोठा संघर्ष केला, तो संघर्ष जिवंतपणा अनुभवण्यासाठी हा ट्रेक आम्ही करतोय। सध्या आम्ही या मसई पठारावर आलेलो आहे आणि आता आम्ही पुढे मसई पठार या मार्गाने पुढे आम्ही विशाळगडाच्या बाजूला, पावनखिंडीच्या बाजूला आम्ही जात आहोत। शिवाजी महाराज की
शाला जिजाऊचा शिवा